हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. सी, आपण तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 18 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे अवकाश निरीक्षण दुर्बिणी. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट बघितलेला आहे त्या पॉईंटचं नाव काय होतं तर दुर्बिणी, आणि त्याच्यामध्ये आपण विविध भाग बघितले आहेत. आता दुर्बिणी म्हणजे काय? टेलिस्कोप, तर ज्याच्यामध्ये भिंगांचा वापर केलेला असतो. ते आपण सगळं त्याच्याबद्दल डिटेल्स मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. आपण त्याच्यामध्ये पाहिलं की वक्रीभवक भिंग म्हणजे वक्रीभवक दुर्बीण म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण पाहिलं की दुसऱ्या कोणत्या पाहिल्या होत्या आपण? परावर्तित दुर्बिणी म्हणजे कशाला म्हणायचं, म्हणजे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कोणते असतात, कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. जिथं रिफ्रॅक्शन होतं त्याला वक्रीभवक दुर्बिणी असं म्हणतात. जिथं रिफ्लेक्शन होतं म्हणजे जिथं परावर्तन होतं त्यांना आपण परावर्तित दुर्बिणी असं म्हटलेलं आहे. पहा, दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी त्या ठिकाणी अंतर्वक्र आरशाचा जेव्हा वापर होतो, अंतर्वक्र आरशाचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणाहून प्रकाश किरण एका भागावर पडून दुसऱ्या भागावर ते पुन्हा परावर्तित होतात, पुन्हा तिथून फिरतात असं जेव्हा होतं, आणि हे जे काही झालं की अशा प्रकारच्या ज्या दुर्बिणी असतात त्यांना परावर्तित दुर्बिणी असं म्हटलं जातं बाळांनो. मग अंतर्वक्र आरशाचा वापर करून ज्या दुर्बिणी बनवल्या जातात त्या दुर्बिणीमध्ये एकूण 2 प्रकारच्या दुर्बिणी आपण पाहिल्या. 2 प्रकारच्या नको म्हणूयात, 2 पद्धतीच्या म्हणूयात. प्रकार वेगळे वेगळे आहेत. 2 पद्धतीच्या दुर्बिणींमध्ये आपण सगळ्यात पहिली कोणती पाहिली तर एक म्हणजे जी न्यूटन पद्धतीची दुर्बीण होती ती, आणि दुसरी म्हणजे कॅसग्रेन पद्धतीची दुर्बीण. अशा 2 दुर्बिणी आपण पाहिलेल्या आहेत प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये. आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो पॉईंट आपण पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे रेडिओ दुर्बिणी आणि अवकाश दुर्बिणी. ह्या 2 पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहे. सो पहा, आपण पाहूयात रेडिओ दुर्बिणी म्हणजे काय. ओके, आता आपण रेडिओ दुर्बिणी आणि अवकाश दुर्बिणी या 2 दुर्बिणींची माहिती घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक पॉईंट आपल्या या टॉपिकमधला राहिला आहे तो म्हणजे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र इस्रो. म्हणजे त्याचं इस्रो हे नाव नाही आहे ॲक्च्युली, तर ते गावाचं नाव नाही आहे, ते संस्थेचं नाव आहे. ते काय आहे तेव्हा ज्या वेळेस सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे. सो आपण आता रेडिओ दुर्बिणींबद्दल माहिती घेऊयात. रेडिओ टेलिस्कोप. पहा, अनेक खगोलीय वस्तूंपासून दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरीसुद्धा निघतात. पहा, ज्या काही खगोलीय वस्तू असतात त्यांच्यापासून दृश्य प्रकाशाशिवाय काय निघतात तर रेडिओ लहरी. खगोलीय वस्तूंपासून काय काय निघतं? रेडिओ लहरी सुद्धा निघतात. आणि अशा रेडिओ लहरी डोळ्याच्या साहाय्यानं पाहणं आपल्याला शक्य नसतं, कारण की त्यांचं जे काही तरंगलांबी असते ही खूप लहान असते. सो मग अशा ज्या काही रेडिओ लहरी आहेत त्या रेडिओ लहरी पाहण्यासाठी किंवा त्या रेडिओ लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणींचा वापर होतो. त्यांना काय म्हटलं जातं? रेडिओ दुर्बीण असं म्हटलं जातं. ओके, आता पहा, तर रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या डिशपासून अथवा अनेक डिशांच्या संचापासून बनलेली असते. आणि त्या कोणत्या संचापासून बनलेल्या असतात हे आपण आता पाहूयात. पहा, आपण बघत होतो रेडिओ दुर्बिणी खगोलीय वस्तूंपासून दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरी सुद्धा निघतात. या लहरी आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणून या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणींचा वापर होतो. पहा, या लहरी विशिष्ट दुर्बिणींचा वापर होतो आणि त्या दुर्बिणींनाच रेडिओ दुर्बिणी असं म्हणतात.
ओके, ही झाली त्याची व्याख्या. पहा, या एका विशिष्ट आकाराच्या डिशपासून अथवा डिशांच्या संचापासून बनलेल्या असतात. कशापासून हो? तर डिश अथवा डिशचा संच. ओके. दृश्य प्रकाश दुर्बिणीप्रमाणेच या डिशच्या वक्र पृष्ठभागावरून रेडिओ लहरी परावर्तित होतात आणि त्या डिशच्या नाभी केंद्रापाशी एकत्रित केल्या जातात. ओके, म्हणजेच काय होतं? परावर्तन होतं. म्हणजेच काय होतं तिथं? तर प्रकाश पुन्हा फिरतो. तेथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र बसवलेले असते. त्या यंत्राचं नाव असतं रिसिव्हर. ओके, तिथे काय असतं? तर रिसिव्हर असतो. ओके, या यंत्राने ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. संगणक या माहितीचे विश्लेषण करून रेडिओ लहरींच्या स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो. ओके, आणि अशा पद्धतीनं रेडिओ लहरींचा वापर केला जातो. दुर्बिणींचा वापर केला जातो रेडिओ लहरी कलेक्ट करण्यासाठी. उदाहरणार्थ, आपल्या घरावरील डिश अँटिना याच पद्धतीचे कार्य करतो. उदाहरणार्थ, आपल्या घरावरील डिश अँटिना. ओके, आता पहा, इथं काही माहिती दिलेली आहे. पुण्याजवळ नारायणगाव इथे जायंट मीटर वेव्ह रेडिओस्कोप या नावाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली आहे. तुम्हाला विचारलं जाईल कुठं आहे महाकाय दुर्बीण, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुठं आहे ती. पुण्याजवळ नारायणगाव येथे. जायंट काय म्हटलेलं आहे? मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. ओके, अशी आहे. आता ग्रह ताऱ्यांपासून येणाऱ्या मीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या रेडिओ तरंगांचा वापर करून खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी ही दुर्बीण उभारण्यात आलेली आहे. कशासाठी? तर ज्या काही खगोलीय वस्तू आहेत त्यातून निघणारे तरंग आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी ही दुर्बीण उभारण्यात आलेली आहे. ही दुर्बीण म्हणजे 30 पॅराबोला. ओके, 30 पॅराबोलॉइड दुर्बिणीचा व्यास 45 मीटर असतो. दुर्बिणींचा समूह आहे. 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बिणींचा हा समूह आहे आणि अशा पद्धतीची तिथे सगळी ती माहिती दिलेली आहे GMRTची, ती तुम्ही तिथं वाचू शकता. नाव दुसरा प्रकार दिलेला आहे अवकाशातील दुर्बिणी. पहा, एक म्हणजे रेडिओ दुर्बिणी आणि दुसरा म्हणजे अवकाशातील दुर्बिणी, स्पेस टेलिस्कोप. याला म्हणायचं रेडिओ टेलिस्कोप. ओके, आणि हा जो आहे हा स्पेस टेलिस्कोप. स्पेस टेलिस्कोप अवकाशातील निरीक्षणासाठी. वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणी. ओके, अवकाशातील निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणी. अवकाशातून विविध खगोलीय वस्तूंकडून येणारा दृश्य प्रकाश व रेडिओ लहरी पृथ्वीच्या वातावरणातून भूपृष्ठापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे दृश्य प्रकाश व रेडिओ दुर्बिणी या भूपृष्ठावर उभारण्यात येतात. परंतु अशा भूपृष्ठावरील दुर्बिणींद्वारे चांगल्या प्रतीची निरीक्षणे करण्यामध्ये काही अडचणी असतात. कसल्या अडचणी असतात? तर अवकाशातून दृश्य प्रकाश वातावरणातून प्रवास करत पृथ्वी तलावर पोहोचतो. आकाशातून काय येणार? प्रकाशकिरणं येणार. प्रकाशकिरणं येणार तेव्हा जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, काय होणार? ती सगळी वातावरणामध्ये मिसळणार. वातावरणामध्ये मिसळल्यामुळे नंतर ती तिथून प्रवास करत करत कुठं येणार? ती पृथ्वीवरती पोहोचणार. या प्रवासादरम्यान प्रकाशाचे वातावरणात शोषण होते व आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते. म्हणजे जो काही सपोज इथं स्पेस आहे तुमचं, ओके, आणि इथून काय निघाले? प्रकाशकिरण निघाले. ओके, प्रकाशकिरण निघाल्यानंतर हे काय आहे? तुमचं वातावरण आहे. ओके, ते काय झाले? वातावरणात पसरले.
तर खाली येत 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 काय होणार आहे, या प्रकाश किरणांची तीव्रता हळूहळू हळूहळू काय होत जाणार आहे, ती कमी होत जाते. येणाऱ्या प्रकाश किरणांची तीव्रता असते ही काय होते, कमी होत जाते. आणि दुसरी अडचण म्हणजे वातावरणातील तापमान बदल, दाब यांच्यामध्ये देखील काय होत असते, सतत बदल होत असतो. त्यामुळं खळबळ होत असेल तर त्यातून येणारे दृश्य किरण स्थिर राहत नाहीत. एवढंच नाही तर काय होतं, दिवसा सूर्यप्रकाश असल्याने आकाश निरीक्षण शक्य होत नाही. ढगाळलेलं वातावरण असतं, रात्रीच्या काही अडचणी असतात, दिव्यांचा प्रकाश असतो, ह्या गोष्टीसुद्धा निरीक्षणात अडथळा आणणाऱ्या असतात. सो अशा अडचणी कमी करण्यासाठी किंवा अशा प्रकारचा येणारा अडथळा टाळण्यासाठी काय केलं जातं, तर दृश्य प्रकाश दुर्बिणींचा वापर केला जातो. ओके, या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाश दुर्बिणी पहाडांवर निर्जन जागी स्थापन करण्यात येतात. कुठं त्या करण्यात येतात, त्यांची स्थापना कुठे केली जाते, दृश्य प्रकाश दुर्बिणी. कुठल्या वापरल्या जातात, इथं दृश्य प्रकाश दुर्बिणींचा वापर. त्यात कुठं स्थापन केल्या जातात, स्थापित कुठे केले जातात, तर पहाडावर निर्जन ठिकाणी. ओके, त्यांची काय केली जाते, स्थापना केली जाते, त्या तिथं बसवल्या जातात. ओके, येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी. पहा नंतर जे सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे इथं, तर परंतु ह्या सर्व अडचणी पूर्णपणे टाळायच्या असतील तर अशी दृश्य प्रकाश दुर्बीण अवकाशातच बसवायला हवी. पूर्णपणे आपल्याला एकही अडथळा नको असेल, जे काही येणारे प्रकाश किरण असतील, जे काही निरीक्षण आहेत आकाशातील, ती जशीच्या तशी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ती दुर्बीण अवकाशातच असली पाहिजेत. मग अवकाशात असण्यासाठी स्पेशलच असली पाहिजे तिथं अवकाश दुर्बीण. आणि त्यामुळं काय झाली पाहिजे, अवकाशात या साऱ्या अडचणी नसल्याने प्रकाश किरणांच्या स्रोताची मिळणारी जी प्रतिमा असते ती सुस्पष्ट आणि स्थिर असेल, ही कल्पना शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरवली. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे, नासा ही कंपनी आहे. 1990 साली नासा या संस्थेने हबल या दृश्यकिरण दुर्बिणीचे अवकाशात प्रक्षेपण केले. ही एक दुर्बीण होती, तिचं काय केलं, अवकाशामध्ये ती सोडली, प्रक्षेपित लॉन्च केली ती. ओके, आणि ही दुर्बीण किती होती पहा, कोणी केलेली आहे, तर नासाने केलेली आहे. पहा या ठिकाणी आपण बघूयात, 1990 साली नासा या संस्थेने हबल ही दृश्य प्रकाश दुर्बीण अवकाशात प्रक्षेपित केली किंवा तिथं बसवली म्हटलं तरी चालेल. याचा व्यास किती सांगितलं आपल्याला, व्यास 94 इंच. याचं चित्र तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. असून भूपृष्ठापासून 569 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते आहे. आणि अजूनही दुर्बीण कार्यक्षम असून या दुर्बिणीच्या साह्याने केलेल्या निरीक्षणामुळे अनेक महत्त्वाचे शोध लागलेले आहेत. अजूनही ती दुर्बीण तशीच कार्यरत आहे. त्याच पद्धतीनं दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे. क्ष किरण ग्रहण करून त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी 1999 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने चंद्राक्ष किरण काय केली, दुर्बीण अवकाशात सोडलेली आहे. आणि क्ष किरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशांचा उपयोग या दुर्बिणीत केला. या चंद्रा दुर्बिणीने तयार केलेल्या दुर्बिणीने तारे व दीर्घिका यांच्याविषयी खूप उपयुक्त माहिती मिळवून दिली आहे. चंद्रा हे नाव प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सन्मानार्थाने तिथं दिलेलं आहे. आणि शेवटचा पॉईंट या पुस्तकातला तो म्हणजे भारतीय पुस्तकातला नको म्हणूयात, टॉपिकमधला म्हणूयात, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि आहे कुठं होते, बेंगलुरू. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके,
मग याचं शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे ISRO म्हणजेच इस्रो. ओके, ते आहे कुठं तर बेंगळुरू इथं आहे. या संस्थेची स्थापना पहा 1969 मध्ये बेंगळुरू येथे करण्यात आली असून मुख्यतः कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले. कशासाठी? कृत्रिम उपग्रह तयार करणे. कृत्रिम उपग्रह तयार करून त्यांचे प्रक्षेपण करणे. ओके, पहा. आणि आजपर्यंत इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. स्वतंत्र भारताच्या यशस्वी कार्यक्रमामध्ये इस्रोचे कार्य अग्रगण्य आहे. भारताने अंतराळशास्त्रात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन, दूरचित्रवाणी, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग प्रसारण, हवामानशास्त्र, मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस, इनसॅट, जीसॅट हे उपग्रह मालिका कार्य करत आहेत. यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली आहे. याच मालिकेतील एज्युसॅट उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जाणारा उपग्रह शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जाणारा उपग्रह कोणता आहे? एज्युसॅट. लक्षात ठेवायचा. नंतर देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण व व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत करत आहेत. वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळे उपग्रह आहेत. ओके, अशा पद्धतीनं हा जो तुमचा टॉपिक आहे यातला एक पॉईंट आणखी राहिलेला आहे तो म्हणजे पहा भारतीय ॲस्ट्रोसॅट. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्राद्वारा 2015 मध्ये म्हणजे यांच्याद्वारा बरं का, म्हणजे इस्रोद्वारा 2015 मध्ये ॲस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. 2015 साली याचं काय केला गेला? हा लॉन्च केला गेला. कोणी केला? इस्रोनी. ओके, या उपग्रहावर अतिनील किरणे व क्ष किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी व उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. त्यांचे अधिकांश भाग भारतातच तयार केलेले आहेत. अशा प्रकारचा जगातला एक अद्वितीय उपग्रह आहे. ॲस्ट्रोसॅट हा जगातला एक अद्वितीय उपग्रह आहे. याद्वारे मिळालेली माहिती वापरून भारतीय खगोलशास्त्रज्ञ अवकाशातील विविध घटकांवर शोधकार्य करत आहेत. ओके, अशा पद्धतीनं हा तुमचा जो टॉपिक आहे हा इथं संपतोय बाळांनो. पहा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय सांगितलेलं आहे तर 2 भागांबद्दल माहिती सांगितलेली आहे. एक रेडिओ दुर्बिणी आणि दुसरं म्हणजे अवकाशातील दुर्बिणी. अवकाशातील दुर्बिणी पाहिल्यानंतर आपण 2 महत्त्वाचे पॉईंट पाहिले. एक म्हणजे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र. आता भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र याचं कार्य काय आहे तर अवकाशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कृत्रिम उपग्रह सोडणे, त्यांची निरीक्षणं करणे, त्यापासून मिळणाऱ्या अभ्यासावरती आधारित वेगवेगळ्या पद्धतीची संशोधनं करणे. मग वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे, हवामानशास्त्र आहे, दूरचित्रवाणी आहे, दूरध्वनी आहे, हे सगळं आपण बघू शकतो. इंटरनेट आहे, हे कशामुळे बघू शकतो तर हे सगळं इस्रोमुळे, कारण की ह्यांनी काय तयार केलेले आहेत? कृत्रिम उपग्रह तयार केलेले आहेत. आणि जो शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जाणारा उपग्रह आहे तो म्हणजे एज्युसॅट, विसरायचं नाही. आणि ॲस्ट्रोसॅट हा देखील एक खूप महत्त्वाचा आणि अद्वितीय असा इस्रोने लॉन्च केलेला 2015 मध्ये लॉन्च केलेला हा एक महत्त्वाचा उपग्रह आहे. अशा पद्धतीनं सगळी माहिती दिलेली आहे. सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, राकेश शर्मा ही जी काही लोकांची नावं येतात ही कशाशी येतात हो तर अंतराळाशी निगडीत आहेत. अशा पद्धतीने इथं हा तुमचा टॉपिक संपलेला आहे. आपण थांबूयात.